इझी बाईट्स मराठीमध्ये मी तुमची होस्ट निमिषा तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज मी तुम्हाला दाखवणार आहे इतकी झटपट रेसिपी की भूक लागली की लगेच तयार. ना भिजवणं ना आंबवणं, फक्त 10 मिनिटात परफेक्ट झटपट आप्पे. चहा, नाश्ता किंवा डब्यासाठी एकदम बेस्ट. यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी बारीक रवा, 1 वाटी दही, बारीक चिरलेला कांदा, कॅप्सिकम, टोमॅटो, मटार, गाजर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. याचबरोबरीने आपण थोडीशी साखर घेत आहोत आणि मीठ, धणे जिऱ्याची पावडर आणि तिखट एकत्र मिक्स केलं आहे आणि मी इनो सुद्धा घेतला आहे. इनो तुम्ही इथे लेमन फ्लेवरचं किंवा प्लेनही वापरू शकता. आता एका पॅनमध्ये मी थोडंसं तेल टाकून त्याला गरम करणार आहे. त्यात आता मी मोहरी, कांदा, कढीपत्ता हे सगळं टाकून त्याला व्यवस्थितपणे हलवून घेणार आहे. कांदा आपल्याला तोपर्यंत परतवायचा आहे जोपर्यंत तो छान ब्राउनिश असा होत नाही. सो आपण त्याला छानपणे व्यवस्थितपणे हलवून घेणार आहोत. कांद्याचा तो फ्लेवर जो असतो क्रंची ब्राउनिश झालेला, तो फ्लेवर यात उतरला पाहिजे. आता मी ह्यात टोमॅटो पण टाकते आहे आणि आपण त्याला छानपणे मिक्स करून घेतो आहे. आता मी त्यात कॅप्सिकम, गाजर आणि हिरवे मटार टाकून या सगळ्या भाज्यांना व्यवस्थितपणे फ्राय करणार आहे. आपल्याला या भाज्यांना खूप जास्त फ्राय नाही करायचं आहे. तुम्ही यात बीट, किसलेलं पनीर किंवा चीज सुद्धा टाकू शकता. ही रेसिपी लहान मुलांसाठी एकदम बेस्ट आहे कारण ह्यात सगळ्या पौष्टिक भाज्या आहेत. हे झाल्यानंतर आपण जी मसाल्याची मिक्स पावडर केली होती ती आता आपण ह्यात टाकणार आहोत. त्याचबरोबरीने थोडीशी हळद आपण त्यात टाकलेली आहे. आता याला आपण परत छानपणे मिक्स करून घेत आहोत आणि मिक्स करता करता आपल्याला एक छान त्या भाज्यांचा सुवास सुद्धा येत आहे. मीडियम फ्लेमवर आपण या सगळ्या भाज्या भाजून घेणार आहोत. फ्लेम जास्त ठेवली तर या सगळ्या भाज्या करपून जातील आणि त्याचा फ्लेवर चेंज होईल, जे आपल्याला नको आहे. सो एक 10 ते 15 मिनिटं आपण या भाज्या व्यवस्थितपणे फ्राय करून घेणार आहोत मीडियम फ्लेमवर. मग आपण त्याला एका बाउलमध्ये काढणार आहोत आणि त्यात आपण घालणार आहोत आपला रवा, दही आणि ह्या सगळ्याला आपण छानपणे मिक्स करून घेणार आहोत. यात मी पाणी टाकते. तुम्ही पाणी त्याची कन्सिस्टन्सी मेंटेन होईपर्यंत टाकू शकता. सो मी याच्यात अर्धा बाउल पाणी टाकलेलं आहे आणि अजून लागल्यास मी त्यात अजून थोडंसं पाणी ॲड करणार आहे. सो आपण या मिक्सचरला एकदम छानपणे हलवून घेतोय आणि ह्याला आता आपण सेट करायला ठेवणार आहोत एक 10 ते 15 मिनिटं. सेट करून झाल्यानंतर मी याच्यात थोडी कोथिंबीर टाकते आहे आणि याला परत छानपणे हलवून घेत आहे. हे हलवून झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सचरचा कलर जो आहे हा खूप छान दिसतोय कारण की ह्यात सगळ्या भाज्या आहेत. तर 10 मिनिटं सेट झाल्यानंतर आपण ह्यात टाकणार आहोत इनोची पावडर. इनोची पावडर टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी त्यात टाकायचं आहे आणि त्याला हलवून घ्यायचं. आता पुढची स्टेप म्हणजे आपण आप्पेचा पात्र घेतोय, त्याला गॅसवर ठेवून थोडंसं मीडियम फ्लेमवर गरम झाल्यावर त्यात थोडंसं तेल टाकून घेतोय आणि त्याच्यात आपण आता हळूहळू आपले आप्पेचं जे पीठ आहे त्यात आपण ते हळूवारपणे भरत जाणार आहोत. असं करत करत आपण सगळे त्याचे जे साचे आहेत त्यात आपण हे पीठ जे आहे ते आपण टाकत चाललो आहे हळूवारपणे आणि फायनली आपले सगळे ज्या जागा आहेत त्या फुल आपण भरून ठेवलेल्या आहेत. इतकं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला त्याला ओव्हरफ्लो नाही करायचंय. आता त्याच्यावर मी झाकण ठेवून त्यांना थोडं शिजवून देते आणि एक 5 ते 10 मिनिटांनी चेक केल्यानंतर आपल्याला ती जी दुसरी साईड आहे ती आपल्याला फ्लिप करायची आहे सो दॅट दोन्ही साईडनी ते व्यवस्थितपणे शिजले जातील. जसं मी त्याला फ्लिप करते मी परत झाकण त्याच्यावर ठेवणार आहे आणि त्यांना छानपणे शिजवून देणार आहे. आपल्याला इतकं लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला त्याला सारखं एक 5 ते 7 मिनिटांनी चेक करायचं आहे, नाहीतर ते खाली लागून जळण्याची शक्यता आहे. दोन्ही साईडनी व्यवस्थित शिजल्यानंतर आपण हे आप्पे प्लेटिंगला काढू शकतो आणि त्याला कोकोनट चटणी बरोबर, सॉस बरोबर आपण हे खाऊ शकतो. बघा किती छानपणे हे शिजलेले आहेत आणि इझिली ब्रेक झाले आहेत. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्कीच करून पहा आणि आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.